श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आदिकारणा. नमो नमस्ते जगजीवना. गुरुवरा सौख्य निधाना जगत्पालना जनार्दना. नमो नमो जी कमलापती प्रिया. गुणातीता त्रिगुणात्मया. गुणगहना गजेंद्र प्रिया. गोपी वल्लभा गरुडध्वजा. मधुमुरमर्दना मुनिमनरंजना. वमना समया करीवासना. विश्वरूपी व्यापक देवो निज्ञाना. संकुचिता ज्ञाना निवारी. होवो संत कृपेचे आकलन गुह्य. महापुरुषांचा द्यावा संश्रय. भुक्ती मुक्ती जेथे वसती निर्भय. ते संत पाय वंदितो. जेणे चित्त व्हावे चैतन्य. बुद्धीचा व्हावा बोध सन्मान्य. समसोहम हो वृत्ती अहम मन्य. गुरुपायी अनन्य भाव हो. सद्गुरु सेवे प्रेम प्रबोधना. गुरुसेवे जीवा उद्बोधना. गुरुकृपेची कर्मधर्म प्रवर्तन. जीवीचे कल्याण गुरुलीले. सद्गुरु योगी गुणातीत. सो पूर्णानंदे भरून वाहत. तेथे नाही सुखदुःखाची मात. देही वर्तत सहजपणी. सद्गुरु चिद्घन सर्वत्र भरला. तेथ स्वरूपानुसंधान लीला. मन बुद्धी परमती सकला. म्हणूनी अनाकला गुरुलीला. श्रद्धामय व्हावे संपूर्ण. गळावा देहबुद्धी अभिमान. गुरुचरित्र ते अगम्य कहन. द्यावी खूण अनुभवी. परमसुखद हे चरित्र वर्णन. श्रवण हे भवमूळ खंडन. मननी होई दुःख निवारण. निदिध्यासन सद्गुरूचे. जय जय सद्गुरु देवनाथा. नुरवावी गृहदारा पुत्रचिंता. पुरे पुरे प्रपंची चिंता कथा. आवर्ती मुक्तता वरावी. मागील अध्यायी पंढरीनाथा. घेवोनी संगे नाथ फिरती तीर्था. रामदासी वारकरी वादवृथा. निपाले द्वैता पंढरपुरी. जेजुरी हुनी संत भक्ता सांगात. पंढरीसी परतले पंढरीनाथ. देवनाथ दयाळ गोविंदनाथ. त्रिपुटीसी येत गुरुप्रेमे. त्रिपुटी देवनाथा परमगुरुस्थान. गोपाळनाथांची समाधी संजीवन. गोविंदनाथा हो सद्गुरु स्मरण. आले दर्शन घ्यावया. तिघेही वैराग्याचे महाबली. न कधी विषयी ढवळाढवळी. रमले सर्व प्रेमभाव कल्लोळी. जडता भाळी पादुका. गोपाळनाथांचे समाधी दर्शन. घेता सावध झाले सर्व प्रसन्न. देवनाथे केले परमगुरुस्तवन. नमनाष्टक रचुनी शीघ्रते. अपारा अगम्या अनामा अरूपा. श्री गोपाळनाथा चित्स्वरूपा. स्वामीचे स्वामी या परब्रह्मा. देवनाथे सप्रेमा आळविले. आधीच देवनाथा कीर्तन उल्हास. तेथ गोविंद गुरुवाज्ञा हो खास. देवनाथ रंगून करी कीर्तनास. स्वानंदी समरस श्रोता वक्ता. कीर्ती श्री गोपाळनाथांची. सार्वभौम सद्गुरु सत्तेची. वानिता थे थे नाथनाची. मूस निज सुखाची देवनाथ. प्रसन्न होऊन प्रकटले गोपाळ. देवनाथा कवळिती प्रेम वेल्हाळ. आरते आरती मग करीती सकळ. भाल गोपाळपदी जडविले. मध्यरात्री समयी अकस्मात. गोविंदा पुढती गोपाळ प्रकटत. वदती दयाळ विष्णू अवतार मूर्त. तयासी नाथ पद द्यावे. संप्रदायी परंपरा पुढे चालाया. दयाळ सत्पात्र पूर्णतया. जगजेठी जन्मला जगदोद्धाराया. अभिषेकी धर्मकार्या तया. मग त्रिपुटीसी करुणी दीर्घ मुक्काम. गोपाळ आज्ञे परिपूर्ण काम. देवनाथा सांगती मनोभिराम. करीती विश्राम एकांती. म्हणती श्रीहरी हा विष्णू अवतारी. सदोदित निर्मळ निरहंकारी. भवसमरी वीर महाझुंजारी. क्षमावंत निरंतरी सकळिका. तुझांचे दोषावर घाली पांघरुण. घेई गांजोनी आपणा कारण. म्हणूनी म्या तयासी दयाळ अभिधान. दिधले सन्मान देवोनी. यापुढे न पहावे त्याचे कसोटीसी. कुलदीपक तो परंपरेसी. करावे पीठाधिकारी तयासी. ताडावे त्यासी ना कधी. देवनाथ विचारपूर्वक वदती. सद्गुरु आज्ञा शिरोधार्यती. परी दूर ठेवणे दयाळाप्रती. आज्ञा ती पालन होतई. म्हणून दयाळा सहज एक दिना. देवनाथ प्रेमे वदती वचना. देणे घेणे लेणे बोधा कारण. गुरुशिष्य संभाषण होई. प्रेमळाचे प्रेमळ बोध वचना. सुखहित प्रदते प्रिय भाषणा.
वरवर जरी मना रुचेना तरीही श्रवणा करावे. दयाळासी कराया कार्यप्रवण सद्गुरु तो उघडे करी निजमन. सद्गुरूचेही भावे आज्ञापालन हेची प्रयोजन संवादा. देवनाथ म्हणती दयाळासी आम्हा जाहले गुरु आज्ञेसी. तुझसी देऊन पीठाधिकारासी जगी कौतुकासी करावे. परी एका आज्ञा कराया पालन आम्हा लागी अति कठीण. तुझसी न करावे कधी ताडण हे पालन कैसे साध्य हो. परमार्थ प्रबोधन ते सद्गुरु वचनी अनुकूल भाग्य हो त्या पालनी. केल्या उद्यमी यशस्वी होनी संपदा ज्ञानदानी लभे. गुरुवाज्ञेचे चुकूनही उल्लंघन न घडावे आमचे कडून. जर असला जवळी निशिदिन सवयी कारण चुकेल हे. सहज आजवरीच्या स्वभावेसी नकळत घडेल आज्ञाभंगासी. तेणे होईल पीठावमानासी दोष हातासी उठता हो. तरी शांतपणे ऐकून घ्यावे तुला नावडेल ते मला ठावे. तरी सपत्नी कपणी तू असावे दूर माझी लाडक्या. ओळखावी रीत सांप्रदायिक साधावे सार्थक निष्कलंक. नाथ पदवी महाविभवी निशंक अनुभव सुख घ्यावे ते. नाथ नामी सुख चिरंजीवी सत्यसंकल्पी सुख संभवी. प्रेमानुभूती नित्य नवी चैतन्याची गुरुत्वी जगभरी. ऐकुनी सद्गुरुनाथ वचन जो सद्गुरुसी सर्वस्वी शरण. तो दयाळ मनी जाहला विषण्य शक्ती ही क्षीण वाटे तया. घाली गुरुमाऊलीसी लोटांगण जणू विकळ जाहले पंचप्राण. आक्रोशे वाचे हृदयी विवळून वियोगा नळ भडकून उठे. म्हणे माय ताता स्वामी समर्था तूच धनी श्री गुरुगण गोता. तुझ विना क्षिती ही स्मशानवता चरणाश्रिता कैसा लोटिसी. तूच सगुण तूच निर्गुण दीनांचा तू कृपाळू पूर्ण. पुरे पुरे हे वियोगी उच्छेदन तुझ विन प्रेता समान मी. सांभाळिले त्वाची बाल्यापासून तूच पुरविले गोड कौतुक पूर्ण. कशास केले त्वा लालन पालन आता जाणो न दूर का करी. तूच माझ्या गतीची सद्गती तूच मम मतीची सन्मती. तूच मम शक्तीची आदिशक्ती कृपामूर्ती स्वामिया. आम्ही जो केवळ इंद्रिये तुझी आमचा तू आत्मा त्या माझी. दुर्दशा का मांडली माझी का इतराची जाहली. तू तेजो भास्कर आम्ही कर चातक आम्ही तू जलधर. जलचर आम्ही तू तो सागर एकमेव आधार आमुचा. उर्मी वेळोवेळी बाळान निरीक्षी माय तान्हुल्या कधी न उपेक्षी. धेनू जरी वत्सपान दुर्लक्षी कोण संरक्षी तया ते. शोकाकुल दयाळ गहिवरला असहाय्यपणी मूर्छित पडला. डोळे मिटले बेशुद्ध जाहला नाथजी तयाला उठविती. धावून सद्गुरु थापटी तयासी मुखावरी करी जलसिंचनासी. दयाळ हळूहळू येई शुद्धीसी करस्पर्शेसी नाथांच्या. श्रीहरी लाडक्या प्राणाप्रिया सावध होता सद्गुरु सखया. जवळी घेऊनी समजावी तया स्वहित गुह्या बोधिती. निदानीचा धनी देवनाथ यती तोही प्रेम भरे हो कुंठितमती. कार्य सिद्ध कराया दयाळा प्रती कवण्या रीती सांगावे. आठवे तत्क्षण गुरुवैद्य औषधी कडू परी भरला अमृतनिधी. कृष्ण गोपी विरह प्रसंग बोधी दयाळ बुद्धी जाणोनी. उद्धव गीता ती पूर्ण काम दयाळास्तवे तो उपाय ठाम. गुरुवाळीत वदती प्रेमधाम दयाळा सप्रेम समजावी. आधीच दयाळा गुरुसंग वेड लाभली गुरुची जवळी कथोड. तिया तक्षण क्षण दर्शनी आवड थोर भाग्य जोड अन्यथा. अविद्यानाशन सद्गुरु देवनाथ धर्मा धर्म प्रेम लहरी उठत. तिया उंच बळी अंगांगी नाथ उल्हासी भक्त दयाळ. ते सौख्य त्याची सारिखे ते वदवेना निजमुखे. गुरु प्रेमी अबगे चित्त हरिखे उचित मुखे ते राहणे. मग एकांती बैसले गुरु शिष्य सवे नाथ म्हणे मज नवला गवे. निज ध्यास सद्गुरूचा जडता भावे वेगळे पहावे कैसे त्या. जे जे जगती विभूती निर्दोष ती ती ईश्वर मूर्ती निशेष. सद्गुरु स्वरूप ते त्यात विशेष तो सर्वेश सर्वात्मक. जैसे वृक्ष सापडे बीजासवे तैसा विश्वात्मक सद्गुरु भावे. सद्गुरु प्रगट सहज स्वभावे हे आकळावे आत्मज्ञान.
सद्गुरु तोची देव बृहस्पती, सद्गुरु तोची अवधूत यती, सद्गुरु भव समरसेनापती, सरितापती तो अथांग, सद्गुरु तोची कामधेनु तृप्ती निधान, सद्गुरु अमृतकुंभ जीवनदान, सद्गुरु तोची कल्पद्रुम परिपूर्ण, सर्वसमसमान सद्गुरु, सद्गुरु योग नियमांचा धर्म, संसार गजकेसरी पराक्रम, सद्गुरु तोची पुरुषोत्तम, सद्गुरुची सार्वभौम सत्ता, सद्गुरु तो श्रेयस कीर्ती, सद्गुरु परमोदार संपत्ती, सद्गुरुची मेधा प्रज्ञा प्रतिभाती, ऋतंभराती सद्गुरु, सद्गुरुचे ठाईच काव्यसिद्धी, सद्गुरु सर्व कार्यशक्ती, सद्गुरु पायी धर्मज्ञाननीती, सद्गुरु स्तुतीय पार, सर्व प्राणीमात्रांकुराचे बीज, तेची सद्गुरुचे निजवर्म सहज, सानथोर उच्च नीच, ज्ञानिया ज्ञान संचयतो, सूर्य एकला तळपे गगनी, त्याची प्रभा फाके त्रिभुवनी, तैसा सद्गुरु एकमेवा द्वितीयपणी, जनी विजनी व्याप्ततो, ऐसी हृदयी घ्यावी प्रचिती, तेणेची स्वरूपी स्थिरावे दृष्टी, ऐसी आत्मस्वरूपी दृढमती, अढळ चित्ती समाधान, तै दयाळ पुसे पूर्ण ज्ञानी, भोगून राहणे अभोगतेपणी, ती कैसी स्थिती अंतःकरणी, ये मज कारणी सांगाते, देवनाथ पुढे करीती निरूपण, सर्वा घटी नांदे ब्रह्मपूर्ण, ही अध्यात्मज्ञानाची खूण, तत्वविवरण ते पहावे, कर्तव्या कारण तैसे कार्य, सुखदुःख द्वंद्व मीलन विरह, हा अवघाची भोक्तृत्वदाह, विषय प्रभाव जाणावा, पंचभूतात्मकया शरीरात, ज्ञानी संतते पाहती अद्वैत, तेथ नाभेद मतांतरमत, सुसंवाद सत्संगात ऐक्याचा, आता भोगोनी अभोगतेपण, व्यवहारिता कैसे अलिप्तपण, कैसे करावे ते सावधान, करी श्रवण विवेकतो, पहा किडा तो कोशाचा, निजगृहांतरी वसे जैसा, स्थूळ देहा माझी जीव तैसा, सुखे वासा करी तसे, हे पंचभूतात्मक शरीर, म्हणून पंचकोशांचे ते विवर, उपनिषदी भृगसंहिता सुंदर, वर्णी साचार तयासी, ऐककोशांचा नाम परिचय, प्रथम अन्नमय, दुजा प्राणमय, तिसरा मनोमय, चौथा विज्ञानमय, पाचवा आनंदमय जाणावा, देही तो साक्षी पंचकोशांचा, नभे पूर्ण ज्ञानस्वरूप साचा, परी दावी आभास ज्ञानस्वरूपाचा, लयतयाचाही कोशासवे, देही आत्मा विराजे आत्मत्वे, जीव तो राहे जीवत्वे, माया विस्तार हो जीव स्वभावे, त्यात शोधावे कोण मी, जीव आहे शिवही आहे, माया तीही तैसीच राहे, जो यात आपणा शोधून पाहे, ज्ञानी निजभावे होयतो, म्हणून पंचकोशांचे निरूपण, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, शुद्ध सत्वमय पाचवे ते मन, ते संक्षिप्त श्रवण करी, देह विस्ताराचे विवरण, तेची जाणावे पंचीकरण, पंचकोश अनुभूती हो तपे पूर्ण, ही विद्या वरुण भार्गवी, हा तो ज्ञान स्वरूपाचा ध्यास, निरहंकारी तपोविलास, क्रमे एक एक देहाभास निरास, स्वानुभवास घेणे सौदेही, आदो अन्न ब्रह्म तुझे ते प्राण ब्रह्म, मग मनो ब्रह्म विज्ञान ब्रह्म, पाचवी तापानुभूती आनंद ब्रह्म, सर्वं खल्विदं ब्रह्म पूर्ण ज्ञान, पंचकोशांची आनंदमयी प्रचिती, संपवी चौदेह अहंकृती, नुरवी मी तू पणते द्वैती, उरे स्वानुभूती आत्मज्ञानी, पहा स्थूलोत्पत्ती अन्नोदकात, त्या देहस्थितीचा लयही अन्नोदकात, म्हणून तया अन्नमय कोश म्हणत, तो ब्रह्मस्फूर्त लीला विग्रहो, अस्थिमांस रोम रक्त त्वचेत, रक्तमेदमज्जा स्वेदरेत, दुग्धमूत्र नाडी कफपित्त, ही मूर्त प्राकृत देहाची, कल्पने जीवा ध्येय ध्यास, तो आत्माची मानी या देहास, अज्ञानी धरोनी देहाभिमानास, कवटाळी देह विकारासनाना, म्हणून निरसणे हा देहाभिमान, जाणावा देह हे वसती स्थान, आत्मा श्रीनिवासतो वसतो परिपूर्ण, अनाद्यंतराहून वेगळा, या परी अन्नकोशाते कोण म्हणून, ज्ञानिये पहावे ज्ञानस्वरूप म्हणून, जाणता जाणावा जाणीवे तून, आत्मरूप ओळखण घ्यावी, आता पहावा कोश दुसरा, प्राणमय वायुतत्वी पसारा, जो अन्नमया ते ठेवुनी अधांतरा, सूक्ष्म लहरी उठवितो,
याचे विभागही दशविधा पूर्ण, प्राण अपान व्यान उदान, तैसेच नागकूर्म कृकल समान, देवदत्त जाण धनंजय. पोकळी स्थूल देहामधली, ती आकृती प्राणमय जाहली, स्थूल वस्तू मात्र अन्नमयातली, प्राणे व्यापली परिपूर्ण. या दशप्राणांचे आधारी जाण, दशेंद्रिय भोग संपूर्ण, अन्नमयाचे सर्वधारण पोषण, कार्यपूर्ण प्राणमया. प्राणव्यापितो रक्तरेत, व्यापी अन्नमयाचे नाना पदार्थ, इंद्रियोत्पत्ती प्राणेची होत, स्थिती तैसा अंतही प्राणमय. अन्नमया परी प्राणान आकार, परी तो नो हे ब्रह्मस्वरूप निराकार, तया उत्पत्ती स्थिती लय विकार, म्हणोनी निर्विकार नभेची. अन्न प्राणकोशा सबाह्यांतर, व्याप्त ज्ञानस्वरूप निरंतर, जाणता तो याहुनी परनिर्धार, देवनाथ गुरुवर बोधिती. तृतीय कोश तो मनोमय, तोची कलात्मक लिंगदेह, अंतःकरण पंचगतो सूक्ष्मदेह, आकारी तत्वमय ते असे. प्रतिबिंबिता पंचविषय, तन्मय होती पंचज्ञानेंद्रिय, साळवी प्राणासह कर्मेंद्रिय, कोश मनोमय संकल्पक. मनोमयाचे ही भाग पंचविध, अंतःकरण तो प्रथम भेद, मन बुद्धी चित्त हे त्रिविध, अहंकार भेद पाचवा. अंतःकरण ते वाढवी प्रवृत्ती, देविषयी इंद्रिया प्राणास्फूर्ती, साक्षी तेची जागृती स्वप्न सुषुप्ती, निरंतर द्वैती फिरविते. मनोकल्पना जणू सावयवनशा, तत्संगे ब्रह्मा ये जीवदशा, संकल्प विकल्पाच्या गोवनपाशा, मांडी दुर्दशा जीवाची. मन हो मूळ कारण प्रवृत्तीला, मनेची बळ कामवासनेला, मनेची घर हो इच्छा भयाला, आशा अविद्येला आधार. उत्तम मन हे मनोरथ संकल्पिते, अधम मन ते विकल्पे मोडिते, संकल्पी निश्चया ठेविते, बुद्धीचे ते कार्य हो, संकल्पित ते कार्य पूर्ण. भावे ऐसे जे अखंड चिंतन, तेची चित्त म्हणावे जाण, पहावे अहंपण ते आता. जैसी शैशवात गुप्त प्रौढता, अविभाज्य नरक आणि दुर्गंधता, तैसे देहाकार आणि अहंता, अविभाज्य जन्मता जाणावी. आत्मा सर्वथा एकमेव ज्ञेय, परी विषयात लुब्ध इंद्रिय, म्हणून देहा आवडती विषय, धावे तेची ज्ञेय माननी. आत्माची सगुण हो संसारी, प्रकृती संगे नाना लीला करी, परी गुणातीत मुक्त अनादी निर्धारी, प्रचिती अंतरी धरावी. पाणियात जड वस्तू पडली, तेणे जळी लहरी उठली, लहरी संगे बाह्य वस्तू हलता दिसली, परी निवांत गेली स्थिरती. विषयासी ज्ञेय मानिता, विषय भोगी ठरतो ज्ञाता, परी विषयांचे कोड पुरविता, मी करता हे मी पणची. जरी इंद्रिय भोग हे चिज्ञेय, तरी विषयांत ठरे जीव कार्य. इंद्रिय भोग लंपट ज्ञाता होय, होई अकर्मण्य अहंकारी. शब्दस्पर्श रूप रसगंधादिक, श्रवण त्वचा चक्षु जिह्वा नासिक, अहंकारी संसार पसारा आणिक, संसार सोयरिकही त्रिगुणाची. मीपणा तो मनोमयी वसतो, परी मी माझे मन ऐसे म्हणतो, म्हणजे मना तेथेही वेगळेपणा असतो, मीपणाचा तो साक्षीपणा मनासी. असा अहंपणी जीव घे करतेपणा, परी आत्मा तो अकर्ता निर्गुण. सर्व कोशात व्याप्त असून वेगळे पूर्ण आत्मरूप, पंचप्राण तैसे विषय दशेंद्रिय, याहून वेगळे परब्रह्म चैतन्य. जरी नव्हे ते चित्तचतुष्टय, परी विज्ञानमय भासते. हाची हो कोश विज्ञानमय, सांगती सत्पुरुष श्रुती अभिप्राय. आत्मरूपते परमशांतिमय, हा विज्ञानी अनुभवये. अष्टधा प्रकृतीची साम्यावस्था, ती प्रकृतीची जीवव्यवस्था. येणेची सर्वाभूती भासे भिन्नता, एरवी अभिन्नता आत्मया. प्रकृतीचे संगे त्रिविध तापक, मीपणी काम क्रोध लोभ सर्प. अहम ममतेचा विषारी दर्प, तेणे दुःख पाप जीवासी. मग अनुतापे जीव भजे देवासी, तेथेही चार प्रकार उपासकासी. आर्त जिज्ञासू अर्थार्थी स्थितीसी, चौथा परमहंसी स्थितीचा. जैसी कामांधासी स्त्री न जिंकवे, तैसी जीवा माया न तरवे. जे प्रभूसी भजती सर्व भावे, तेथ तो धावे कैवारी. भवसागरी सद्गुरु तारू भेटता, वादळांतही स्वानुभवे लभे दिक्पथा.
आत्मनिवेदनी पैलपार स्वकर्मी होता दुष्कृती लाटाही ओसरती कामविकाराचा भीषण विस्तार स्वेच्छे ओढी इंद्रिये शरीर कामीय धर्मी स्वार्थी दुराचार लाभू न दे थोर गुरुकृपा विज्ञान ही वीरझेप निवृत्तीची कंबर मोडी अहम ममतेची घसरगुंडी यावरी विषयी प्रेमाची खाई विकल्पाची वगळुनी विज्ञानमयात नसे जागृती नसे स्वप्न अथवा सुषुप्ती ती तुर्येची निरंतर चिद्गती काया ती महाकारण ही यसे चतुर्थ देहावस्था तेथ अहम ब्रह्मास्मी सत्व अहंता म्हणून तीही नभे अद्वैता असे अनुभविता वेगळाची विज्ञानमयात नुरे भेदा भेदा अहम ब्रह्मास्मी उद्घोष सदा नसे प्राणाविषयी इंद्रियास्था देहावस्था विस्मृती हो विज्ञानी गगनरूप ज्ञान प्रकाश तेणे अहंसा होई निरास देह अथवा जगताची नुरे आस तेही आभास विज्ञानी जो साक्षी अनुभवाचा भोगता तया विज्ञानमया होऊनही भिन्नता म्हणून जेथे नुरे मीतूपणाची वार्ता तया आनंदा पाहूया आनंदमय कोशाची स्वानुभूती ती निजात्मतेची सहज स्थिती संकल्प विकल्पाचे अतीतती ऐसे सांगती संतज्ञानी भज्य भजक भजनत्रयी ही अवघीच भक्ती साधने पाही सर्वांचे ऐक्य एकमेवा द्वितीयी ते ठाई वाटे विज्ञान जे पूर्ण सुख आनंदमया तया आनंदात उत्पत्ती स्थिती लय म्हणून तोची कोश हो जरी सन्मान्य तरी अविनाशी सत्यघन वेगळा ऐशा परी ज्ञान हे गहन सद्गुरूचे पूर्ण करिता श्रवण देहबुद्धीचे तुटती आवर्त प्रत्यावर्तन कर्म जो खड पूर्ण तुटे होई अवघाची बंधनरहिता दुरे कर्तव्य विधिविधानता सदा सर्वत्र पाही भगवंता नदसे जीव सत्ता कोठेही पडते ते पाऊल शुद्ध कल्पतरू सत्य फुटता शब्द रसभरीत निर्मळ सुसंबद्ध स्वधर्म पूर्ण बोध हो वाचा ऐकून देवनाथांचे बोधामृत दयाळ स्थिती हो निजात्मयुक्त ऐकी पुढती अनन्य शरणागत तल्लीन डोलत प्रेममय नाथांची जिव्हाळ्याची वाणी ऐकतालय हो अज्ञान विज्ञानी भक्त शिरोमणिया चढलीचे उन्मनी डोलत सोहमपणी दयाळतो जनी बनी अवघा आनंदी आनंद सहज समाधी सरताद्वैताद्वैत आत्मानुसंधानी लक्षी लक्षातीत पंचकोश साक्षित्व लाभले पाहता पूर्ण नंदी स्थिती दयाळाची गुरुसागर लहरे पूर्णानंदेची गवसे अमृतमय योगागारीचाची बखर प्रेमाची सुखसार दयाळा निरंजनी सौख्य लाभले पूर्णकामी गुरुकृपा प्रेम हि लाभले आत्मा राम सद्गुरु संतोषले दयाळे पुसले पुढती ते देवनाथ म्हणती सांगू किती तुची माझी निज सुखमूर्ती पंचकोश ज्ञानी ठेवी धीरमती विजय स्वहिती पावतो या सुख दुःख द्वंद्व जन्मासोबत त्यात शोधावे आपुले स्वहित जतन करावी भक्ती प्रीत सद्गुरुनाथ चरणाची सहजपणी जगती जगावे सहज स्वये वागुनी वागवावे सहज स्वानंदी हृदय भरावे अवघे वर्जावे प्रदर्शन सहज म्हणीचे जे सवे जन्मते तेची स्वाध्यायी साह्य करीते जे जे कृत्रिम माईक सर्वते मनबुद्धी ते वाहवी सहज हासणे सहज मौन वा बोलणे खेळ गडीपणी सहज नांदणे आनंदी लेऊन स्वानंद लेणे हो निर्भयपणे भवजुंजार वरवर सहज जरी व्यवहार अत्यंत सावधनित निर्धार जगत व्यवहारी मधुर चतुर चाळ निरंतर सत्याची पशुत्वासी रोध मानव्याचा मत्त मानवा रोध गुणाचा स्वतःचा आवरसाचा पाठ माणसुकीचा हा तरी सहज इंद्रिये असो उदासी बळजबरी नसावी कुठेशी सहज अंगी बाणावे विरक्तिसी कर्म उपाधीसी नुरवावे सहज साधी इंद्रियांची राहणी तैसाच सहजपणा साधनी सहजची यसावे निरभिमानी मिरवेपणी पतनते सकळ इंद्रियांचा एक भोग तयाचे नाव हो समाधी योग आत्मैक्ये नुरती त्रिविध रोग सहजानंद अभंगतो सहजानंदी अखंड डोलता जनिवनी हरिपूजा सर्वदा सहजपणीच विसावा प्रारब्धा सदा आनंद आनंद तरी अतिरेक वघा वगळुनी
निद्रा वासना रसना वाडी इंद्रियाची नकोच लाडवणी नको अडवणी अनाठाई रसनेचे खाणे ते किती रसनेलाही रुचीची महती त्याहुनी अवश्यती अंतरीची तृप्ती तृष्णा तृप्तीत बुडवावी मधुविनोदी वाणी परिसंयता आवर असावा भटकण्यावृथा काळस्थळाची याचार विवेकता दे मर्यादा समाधान क्षुधा तृष्णा तैसेच वैभव यांची ओढ हा देह स्वभाव परी तेणेच वृत्तीची वाढे हाव उसळे उठाव चंचलते शनै शनै चिंतन अभ्यासिक सवयी लावाव्या इंद्रियासी सत्वन्यास ज्याच्या जीवनासी तो संन्यासी जाणावा अंतरंगी एक बाहेर एक तो गेरुवस्त्राचा बहुरूपी देख संन्यस्त जीवनी नित्य विवेक सोशिकता आवश्यक खंड असो आता श्रवण करी अभ्यास अधिकतर एकांती करावा वास सहजासनी बैसावे स्मरुनी स्वधर्मास नाना उपद्रवास टाळुनी अभ्यासिता स्वधर्म अनुष्ठान साफल्य अधिक स्वर्ग सुखाहून चित्तशुद्धीने भ्रमनिरसून पूर्ण समाधान ब्रह्माचे आसना विन सदोष उपासना नको उंचवा नीच आसना दोष तो भूमी काष्ठपाषाणा तृणासना हि विकल्प असावे मृदू समान आसन वातावरणही भवती हो प्रसन्न आसनी घालावे सहजासन वज्रासन वा अनुसंधाना वज्रासना मळती मूळ बंधासन येणे जाणीवांचे होय पतन शिष्णोदरास्तवचे भ्रमण तया रोध बंधन ते आसन रीती ऐके सखया कुदवृष्णाचे शिवणी वरया सव्यटाचती भिडवी मध्या ठेवी डावे पाया तयावरी उजव्या पायावर वामचरण या परी मांडावे सहजासन करसंपुट आसनामध्ये जाण ठेवावे बद्धपूर्ण राजसा तेणे स्कंध उंचावती शिरही राहे अढळ स्थिती वक्षस्थळी भिडे हनुवटी समकाय स्थिती लाभते दृष्टी नासिकाग्र दूरी पूर्ण ठेविता एकाग्र हो अंतःकरण सद्गुरु स्मरणी सत्व प्रेम भरून कठोरपण जातलया आरंभी करावे प्राणायामन ते तो पिंड ब्रह्मांड शोधन डोळिया असावे अर्धोन्मीलन परमसमाधान लाभते आसनांचे प्रकार अनेक प्राणायाम तेहि कित्येक परी सहज साध्यते सुखकारक ते सविवेक साधावे प्राणायाम सर्वमान्य ऐसा प्रथम तो पूरक इडेने श्वासा कुंभक कुंभिनी वा पिंगळे सोसेलसा पिंगळेची सहसा रेचक कुंभक करावा नेमस्त परी घाईचे नाही गाजतेथ प्राणचे नोहे चुटकीवत कामतेथ धीराचे क्रमे प्राणजय आसनजय होईल दृष्टी मन निर्विषय क्रमशः होईल वृत्ती विजय सहज स्वाध्याय घडेल परी विरक्ती नाही जया चित्ता तयाचा अभ्यास जाय वृथा मोहांधमनी विषयासक्तता निश्चलता ती लाभेना असो या परी बैसता ध्यानपिठी असता अर्धोन्मीलित दृष्टी एकाग्रते आत्मखूण चोखटी हळूहळू प्रकटी डोळ्या वैराग्ये ओहटी ये अहंकारा मंदावती विषयी ये रझारा इंद्रियांचा आटे कर्म पसारा फलहेतू परावृत्तीने द्वैती ओढती जे मनोधर्म सुख दुःखमय विषम शुभाशुभ कर्मधर्माधर्म सकळ ब्रह्म होतया मग तया नाही विरह मिलन विश्वव्याप्त अवघा सद्गुरु सघन सुमंगल सोज्वल मूर्ती सगुण ध्यानी सुलक्षणी चिंतावी श्रीहरी चिंतावा सुहास्य वदन मूर्ती ध्यान धरावे चित्ता आवरण हास्य वदनी जडवावे मन आनंद सावधान निजनिष्ठे तेणेची गोपीवत सप्रेम स्थिती तुझ दयाळा होईल तीच प्राप्ती नामरूपता विसरल्या ध्यानानंदी अनन्य भक्ती गोपींची मग विरह मिलन नाही द्वैत सद्गुरु सुखाचा आनंद नित्य उकलते अवघी संसार गुंतागुंत अखंड प्राप्त गुरुसंगती सद्गुरु तो व्यापक पूर्ण भरून राही डोळिया निषदिन तेणे वर्तता ये सिद्ध प्रज्ञपण सर्वशास्त्र ज्ञान सुजाणती श्रवण मनन निदिध्यासन प्रेममय डोळा भरून दर्शन तीर्थ पुण्यमय आपुला आपण आत्माचित घन अनादी जैसी मुंगी पर्वत चढे कधी उलटून ना पडे म्हणून पिपीलिका मार्ग हाकडे अति आवडे चालावा
अहेतुकपणी चालावे पंथी, तेणेच सद्गुरु परात परप्राप्ती. तेथ सिद्धी चमत्कारांची गुंती, सत्पंथी दुर्गती नागविते. सिद्धी समुदाय मार्गी भेटती, लोक भल्यासाठी मोहविती. सिद्धी संगे नित्य धनकीर्ती, काम मोहिती नित्यची. तरी कदापि सिद्धी स्पर्शो नये, आपुले मोठेपण मिरवू नये. अहंपणी बुडवू नये, कामकीर्ती सवे आपणा. भजनानंदी सर्व सुख, तेथ निवारण सर्व दुःख. सकळ कल्याणकारी तेची एक, भक्ती सुखची जाणावे. म्हणून दयाळा हो तन्मय ध्यानी, बुद्धी हो एकरूप गुरुचरणी. विरह मिलनी ठावन जनीवनी, आत्मगुण पूर्णी पूर्णती. उघडे होता ते बोध भांडार, दयाळ नटला तेज शृंगार. दिव्य लौकिक रत्न संभार, लेबून स्थिर आभूशिला. गर्भबिंदूंचे मोती देहभर, सुखाच्या माळा फिरती भरभर. डुंबवीय श्रूंचा आनंदमय पूर, गुरु सुखसागर दयाळा. दयाळाची पाहुनिया परिपूर्ण स्थिती, दत्त हनुमंत तेथ प्रगटती. गोपाळ गोविंद न्याहाळती प्रीती, हो कृपा वृष्टी प्रेम भरी. म्हणती देवनाथा दत्त मारुती, पट्टाभिषेकावी दयाळ मूर्ती. विराजमान करावे नाथपिठी, द्यावी सुमुहूर्ती कार्यदीक्षा. मग दयाळासी विधी वैभवयुक्त, हो पट्टाभिषेक थाटा माटात. गोविंद देवनाथा वाटले कृतकृतार्थ, दयाळ दयाळनाथ हो. दयाळनाथा महासमर्था, परंपरा कुलरीत समजता. सांगोनी प्रासादिक लेणी अर्पिता, आनंद देवनाथा अत्युत्कट. पहिली भिक्षा अर्पण गुरुचरणी, करिता दयाळ वीर धन्य निजमनी. गुरुकृपे विश्वोद्धारा लागुनी, गुरु जय जय कारुनी निघाला. म्हणे दयाळ देवनाथया, अनाद्यंता अपरिमेया. तुची सर्वत्र मूर्त विश्वमया, मस्तक पाया जडवितो. दयाळे घातले दंडवता, श्री दत्तात्रेया गुरु हनुमंता. गोपाळ गोविंदा देवनाथा, वाटे धन्यता सकळिका. दयाळनाथा निरोप देऊन, दत्त हनुमंत पावले अंतर्धान. देवनाथ गोविंद त्रिपुटीहून, निघती निरोपून भक्तगणा. धन्य सद्गुरु भक्ती, धन्य धन्य अनन्य शरणागती. परमानंदी एकरूप निजात्मप्रीती, गर्जती वेदश्रुती सद्भक्ती. वाचेसी मौन ये जे ठाई, ज्याची ज्ञाना अंतःपार नाही. तो श्री सद्गुरु वाना वाकाई, कैसे उतराई भावे तया. तैशा नाथ कृपेचे महिमान, मम मती काय वर्णील गहन. चैतन्य घनते चरित्र दर्शन, अनाकळ गुण अद्वय सुखी. श्रद्धे केलिया मनन पठण, मन उन्मन हो चित्त चैतन्य. शुद्ध बुद्ध मुक्तीचे बोधन, बुद्धीसी समाधान दे. धन्य धन्य ही सद्गुरु कथा, देहाचरणी दे ब्रह्ममयता. सर्व करुनिया हो ब्रह्मार्पणता, विलीनता मी तूपणासी. धन्य धन्य श्रीनाथ दर्शन, जेथ समाधी सुखही फिके अपूर्ण. आनंदमय सौख्यते क्षणोक्षण, कृतार्थपण जन्माचे. गोविंद देव दयाळ स्मरण, करिता सद्गुरुसी जाता शरण. सेवा भावे करिता पदसंवाहन, मौन मनोहरनाथया. तुटे मायामय संसार बंध, मिथ्या होवो देह संबंध. अखंड परमात्मा परमानंद, निजात्मबोध व्हावा तो. सद्भावे निभवावा गुरुभक्तिनेम, सद्गुरुनाथ कृपे हो योगक्षेम. सद्गुरु प्रेमची सकळ धर्मकर्म, सद्गुरु पूर्ण काम कृपा हो. श्री हनुमंताचा अवतार, श्री देवनाथ धनी दातार. त्याचे चिंतनी उद्धार, निरंतर सुखस्वानंद. स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी, अपवित्रा पवित्र करी. सुख कर गुरुभक्ता इह परत्री, त्रयोदश तरंग गोडहा. इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्री देवनाथ लीला लहर्यां त्रयोदश तरंगः. श्री गुरुनाथार्पणमस्तु. सद्गुरुनाथ महाराज की जय.